मनवा, कसं करायचंय का आता आपण? मुलांच्या परीक्षा सुद्धा जवळ आल्या. मनवा, तुझ्या डोळ्यात पाणी? सगळी तू टेन्शन नको घेस. मुलं परीक्षा पण देणार आणि चांगल्या मार्कांनी पास पण होणार. पण त्यासाठी त्यांच्या शिक्षणातला अडथळा दूर झाला पाहिजे. चल. अगं पण कुठे? तू चल. चल. काय ग, काय करतेस? काय नाही. हा, नशीब माझं. काय काय नाही, तू नीट बोलतेस ना आमच्याशी म्हणून म्हंटल. आता इतकी दिवस किती चिडचिड चाललेली तुझी. मम्मा, तुम्ही तसे वागत होतात ना, म्हणून माझी चिडचिड होत होती. ते आम्ही काय केलं? पाय काढ तू, पाय काढ लवकर. नाही, आमचा काय दोष आहे सांग ना. आम्ही काय केलंय? एक तर तो यश तसा वागतो, तू तरी नीट वाग आमच्याशी. मम्मा, आता नको ना बोलूयात त्या विषयावर. तर परत भांडणं होतील हा. हो बाई, नको बाई, भांडण नको. अगं काल काय झालं तू काही सांगितलंच नाहीस मला. कशाबद्दल? अगं राजवीर आला होता ना इकडे तुझी समजूत काढायला. मागितली का त्यांना माफी तुझी? म्हणजे इकडे एवढा तुझ्याशी तो बोलायला आला होता आणि त्याने नक्कीच तुझी माफी मागितली असणार. हे बरं आहे त्याचं. आधी चुका करायच्या आणि मग माफी मागायची. मम्मा, तू ना जरा स्वप्नातून बाहेर या. म्हणजे तुला खरंच वाटतं का त्याने माझी माफी वगैरे मागितली असेल? का नाही मागितली माफी त्याने? हे देवा. हे मला वाटलं तुझ्याशी तो बोलायला एवढा आतमध्ये आला, तू बाहेर आलीस म्हणजे तो नीट बोलला असेल तुझ्याशी. अगं, माफी वगैरे मागणं तर सोड, तो धड नीट बोललाही नाहीये माझ्या. हा म्हणजे बोलला, पण धमकी देऊन गेलाय तो. धमकी? कसली धमकी? की या घरात राहायचं असेल तर सगळे रूल्स पाळावे लागतील, मला विचारल्याशिवाय हे करायचं नाही ते करायचं नाही. फालतू बडबड. काय सांगतेय? मला वाटलं त्यांनी माफी मागितली तुझी. आम्ही केवढे खुश झालो होतो माहितीये का. दादा असताना तुम्ही खुश होऊच कसे शकता मला कळतच नाही ग. तुला माहिती ना तो कसा आहे. त्याला ना सतत असं वाटत असतं की घरातल्या प्रत्येकाने त्याच्या तालावर नाचावं. मम्मा, लिटरली ना मला आता कंटाळा आला या सगळ्याचा. त्याला म्हणावं जे काही नाचवायचंय ना ते स्वतःच्या बायकोला नाच. ती कसली नाचतीये? ती जाते शाळेत आणि इकडे आपल्याला नाचायला लागतं. मी तर म्हणते ना तिची शाळाच बंद व्हायला पाहिजे. मग बस म्हणाव घरी नवऱ्याच्या तालावर नाचत. साहेब, हा, जरा बोलायचं होतं. आता मी कामात आहे, थोडा वेळ थांबायला लागेल. ऍक्च्युली जरा महत्वाचं होतं. सगळ्यांना आपापली महत्वाची कामं असतात. थांबा जरा, मी पण एक महत्वाचं काम करतोय ना. बसा. बोला. ही नोटीस आली आहे आम्हाला. बसून बोल तर चालेल, बसा. बोला. मी गरजू मुलांना शिकवते. ही नोटीस आली. अहो, ही नोटीस मीच पाठवली आहे. मला काय दाखवतो तुम्ही? पण आम्हाला का पाठवली आहे नोटीस? का दिली म्हणजे वाचता येतं ना. त्यात स्पष्ट लिहिलंय की तुम्ही रस्त्यावर शाळा भरवू शकत नाही. आणि आजूबाजूचे जे लोक आहेत ना, त्यांनी आमच्याकडे कंप्लेंट केले. आहो साहेब, पण शाळेचा कुणाला काय त्रास होऊ शकतो? ते काय मला माहित नाही. आमच्याकडे कंप्लेंट आले आहेत, ते तुम्हाला सांगितलंय. तशी ती जागा पालिकेला एका कामासाठी हवी आहे. कामासाठी हवे म्हणजे आम्ही पण तिथे कामच करतोय ना. हे बघा, आमच्याकडे जी मुलं शिकायला येतात ना, ते खूप गरीब आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती खूप वाईट आहे. ती मुलं बाकीच्या शाळांमध्ये नाही जाऊ शकत, फीज नाही भरू शकत. म्हणून आम्ही त्यांना शिकवतो. आणि तुम्ही असं केलं तर त्यांचं खूप नुकसान होईल. प्लीज असं नका करू. तो त्यांचा प्रश्न आहे, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. असं कसं बोलताय तुम्ही? त्यांना शिक्षणाचा अधिकार नाहीये का? आणि मुळात आमच्यामुळे कोणाला त्रास होत असेल असं आम्हाला खरंच वाटत नाही. कारण त्या रस्त्याला खूपच कमी रहदारी आहे. खूप कमी माणसं येतात तिथे. तुम्ही प्लीज असं नका करू. ही नोटीस मागे घ्या. आणि साहेब, तिथली मुलं सुद्धा आजूबाजूला कोणालाच त्रास देत नाही.
ते शांततेत शाळेत येतात, अभ्यास करतात आणि घरी जातात. मला कळतच नाहीये की कोण कंप्लेंट करू शकतं असं. साहेब, तुम्ही प्लीज आमची शाळा बंद नका करू. हो मॅडम, तुम्ही आम्हाला आमची कामं शिकवू नका. नाही साहेब, असं अजिबात नाहीये. आम्ही फक्त तुम्हाला एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुमच्या एका छोट्याशा निर्णयामुळे त्या मुलांचं भविष्य धोक्यात येऊ शकतं. त्याचं काय, तुम्ही जे काय करताय ना चांगलंच आहे, गरीब मुलांना शिकवताय. पण माझ्या हातात काही नाही ना, वरून ऑर्डर आली आहे, त्यात ते नवीन साहेब आलेत, मी काहीच करू शकत नाही. त्यात त्या लहान मुलांचा विषय, उद्या काय झालं तर तुम्ही आम्हाला दोष देणार. नाही नाही नाही, असं कधीच होणार नाही अजिबात. तुम्ही प्लीज परमिशन द्या फक्त. नाही, ते काय आता होऊ शकत नाही. 3 दिवसाची मुदत दिलेली आहे, ती पाळा. 3 दिवसात शाळा बंद झाली पाहिजे. आम्ही असं नाही करू शकत. ही सरकारी नोटीस आहे, पाळावीच लागेल. साहेब प्लीज प्लीज असं नका करू. तुम्हाला एकदा सांगितलं कळतं ना. या आता, मला बाकीची कामं आहेत. मनवा चल. मनवा ते नाही ऐकणार. आपण इथून निघूया. चल. सखी, हं? काय करायचं आता? काय करायचं ते मलाही कळत नाहीये. आणि हे अधिकारी आपले काय ऐकतील असंही वाटत नाही. ऐकलंस ना कसे बोलत होते ते? हो ना, मी राजवीरला कळवते. त्यांना विचारते ते काही मदत करू शकतात का. हो, लगेच बोलून घे. बोला म्हणा. हॅलो राजवीर, तुम्ही बिझी आहात? बोला ना. राजवीर, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? पालिकेचे अधिकारी आले होते शाळेमध्ये. त्यांनी मला 3 दिवसाची मुदत दिली शाळा बंद करण्यासाठी. मला सांगा, तुम्ही काही मदत करू शकता का या सगळ्यामध्ये? आता कुठे आहात तुम्ही? मी आता पालिकेच्या ऑफिस बाहेर आहे. तिकडे काय करताय? मी त्यांच्या ऑफिसरशी बोलायला आले होते, पण मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होईल. तुम्ही तिकडे जायला नको होतं मला. एनिवे आता घरी जा. अहो पण शाळा म्हणवा मी सांगतोय तेवढं करा. आता घरी जा, मी बघतो काय करायचं ते. ओके. माई, या सगळ्यात मुलांचं नुकसान झालं तर मला नाही सहन होणार. खूप काळजी करू नकोस, काहीतरी मार्ग निघेल. मार्ग निघायलाच पाहिजे माई. मुलांच्या परीक्षा तोंडावर आल्या. शांत हो बरं मनवा. कसं शांत होऊ मी माई? मी किती समजवण्याचा प्रयत्न केला त्या अधिकाऱ्यांना, पण ते काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हते. अगं, तू जे काम करतेस ना ते चांगलंच काम करतेस. मला नाही वाटत त्याला कुणी अडवेल असं. मला खात्री आहे आज ना उद्या ही नोटीस नक्की मागे घेतील. मला सांग, राजवीरशी बोललीस का? काय म्हणाला तो? ते म्हणाले काही होतं का बघतो. ठीक आहे, पण त्यानंतर काय म्हणाला का तो? नाही ना, मी त्यांच्याच फोनची वाट बघते. मला असं वाटतंय राजवीर नक्की काहीतरी करतील. काहीतरी मार्ग निघेलच यात ना. काहीच मार्ग निघू शकत नाही. असं का बोलताय तुम्ही? म्हणवा मी काही ऑफिसर्सशी बोललो, सगळं डिस्कस केलं त्यांच्याशी. त्यांना सांगितलं तुम्ही शाळा का घेता, पण काहीच सोल्युशन निघत नाहीये. राजवीर प्लीज असं नका बोलू. काय झालं तरी शाळा नाही बंद झाली पाहिजे प्लीज. मला माहिती आहे ना मनवा, म्हणूनच मी ऑफिसर्सशी बोललो. इनफॅक्ट रिक्वेस्ट सुद्धा केली त्यांना, पण ऐकत नाही येत ते. अरे राजवीर, मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. शाळा बंद झाली तर मुलं काय करणार? हे सगळं सांगितलं माही मी त्यांना, पण नवीन ऑफिसर आलाय आणि तो कोणाचं ऐकत नाही. अरे मग मनवाची शाळा बंद होणार आता?
भाजी पास करतेस प्लीज? मीच येते ना. वा धना, काय भाजी केलीस? रंजू, तू म्हणत होतीस ना रोज काहीतरी नवीन नवीन कर. आजची भाजी बघ धनानी काय केली आहे. आवडली ना? हा ठीक झाली. साहेब, तुम्हाला वाढू? रंजूताई, तुम्हाला वाढू भाजी? नाही नको. बरं. साहेब, तुम्हाला वाढू? विचारतेस काय? वाढ वाढ. मनवा वहिनी, तुम्ही काही खातच नाहीये. हो खाते. बरं, मी भाजी गरम करून आणते. मनवा, अगं तुझं लक्ष नाहीये खाण्याकडे. ऍक्च्युली माई फारशी भूक नाहीये मला. तर भूक नाहीये का शाळेतल्या मुलांची काळजी वाटते? मला माहितीये तुला शाळेतल्या मुलांची काळजी वाटते, पण असं जेवणाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? राजवीर, तू पुन्हा एकदा त्या अधिकाऱ्यांशी बोलून बघतोस का? म्हणजे काहीतरी मार्ग असेलच ना? होईल काहीतरी. वा, सॉरी, पण मला कळू शकेल का काय झालंय? नाही, तू खूप टेन्शन मध्ये दिसतेस म्हणून विचारलं. माई, काही काळजीचं कारण नाही ना? अरे, मनवाच्या शाळेला पालिकेकडनं नोटीस आली. 3 दिवसात शाळा बंद करा म्हणतात. अशी शाळा भरवायला परवानगी नाही. स्ट्रेंज, अशी नोटीस आली? म्हणजे त्या शाळेचा कोणाला काय प्रॉब्लेम असेल नाही का? तेच ना. अरे, कोणीतरी नवीन अधिकारी आलेत, त्यांनी पाठवले नोटीस. माई, त्या अधिकाऱ्याचं नाव कळू शकेल का मला? राजवीर, काय नाव आहे रे त्यांचं? तुला माहिती आहे ना? श्रीनिवासन म्हणून कोणीतरी आहे. श्रीनिवासन नाव ऐकल्यासारखं वाटतंय. बाबा, तुम्ही ओळखता का त्यांना? म्हणजे नक्की सांगता नाही येणार, पण हा, म्हणजे काही कामानिमित्त श्रीनिवासन नावाच्या अधिकाऱ्याशी काही संबंध आले होते माझे. हा, पण अर्थात तोच आहे की नाही खात्री नाहीये. बघावं लागेल. चेक करतो. हॅलो जगताप. हा, मी मोहन बोलतोय. अरे, पालिकेत एक अधिकारी आलेत नवीन, श्रीनिवासन नाव असं आहे त्यांचं. हा हा, अच्छा, नक्की? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. थँक्यू थँक्यू. हा, मी नंतर बोलतो. हो. मनवा, तू काळजी करू नकोस. श्रीनिवासन साहेब माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. मागे आपल्या फॅक्टरीचा प्लॅन टाकत होतो आपण, त्यावेळेला तेच अधिकारी होते. माझी चांगली मैत्री झाली होती त्यांच्याशी. मी सांगतो त्यांना. पण काका, मग आपल्या कामाचं काही होऊ शकतं का? होऊ शकेल? अगं, झालं म्हणून समज. माझ्या शब्दाबाहेर नाहीत ते, नक्की. थँक्यू काका, थँक्यू सो मच. वा, थँक्यू म्हणायची काय गरज आहे? मी मदत नाही करणार तर कोण करणार? काय माहिती. तू त्यांना ओळखतोस ना, ते चांगलंच झालं. तू त्यांना मनवाची बाजू नीट समजावून सांग. आई, तू काळजीच करू नकोस. मी त्यांना व्यवस्थित समजावून सांगेन. अगं, माझं ते ऐकणार म्हणजे नक्की ऐकणार.
ठरवलंय म्हणजे नक्की काय ठरवलंय तुम्ही ते मला सांगा. अंजू जरा धीर धर, सांगतो सगळं. नाही नाही आत्ताच्या आत्ता सांगा. अगं पण मला काही विचार करू देशील की नाही? पण काय गरज होती असलं काहीतरी करण्याची? काय डोकं फिरलंय का तुमचं? ती लोक आपल्याशी किती वाईट वागतात. त्या राजवीरनी नंदावर हात उचलला होता, आठवतंय ना? तरी तुम्ही त्याच्या बायकोला मदत करणार आहात का? रंजू, मी मदत करतोय म्हटलं कारण त्यामागे काहीतरी मोठं कारण आहे. हो, तुम्हाला त्या मनवाची दया वगैरे येते का काय? वाटेल ते बोल नकोस ग. नाही, कारण काही असू दे, पण तुम्ही त्या मनवाला मदत करताना हे मला अजिबात पटलेलं नाही. यश म्हणतो तेच बरोबर आहे, मग डोकंच नाही. रंजू, अति बोलतेस ना आता. मी ऐकून घेतो म्हणजे वाटेल ते बोल नकोस. मग तुम्ही सांगा ना काय करणार आहात ते, मला कसं कळणार मग? अगं, पण मी सांगत नाहीये ते एवढा तरी विश्वास ठेव की जे काही करतोय ते आपल्या भल्यासाठी करतोय. म्हणजे नक्की काय तुमच्या मनात ते सांगा ना. रंजू, तुला माहिती आहे स्वप्न देखील मोठीच पाहतो. जरी तुला असं वाटत असेल की मी त्यांना मदत करतोय, पण तसं नाहीये. मी जे काही करतोय त्यात आपलाच फायदा आहे. म्हणजे तो जो कोण श्रीनिवासन कोण आहे तो ओळखीचा नाहीये का तुमच्या? अहो काय तुम्ही इथे राजूरला कळलं ना तुम्ही खोटं बोलताय तर काही खैर नाही हा तुमची. रंजू, मी ओळखतो म्हणजे आम्ही एकमेकांना ओळखतो. पण तुम्ही ओळखून काय उपयोग आहे? त्यांनी ओळखायला पाहिजे ना. तसं तर मी पण खूप मोठ्या लोकांना ओळखते. आहे जरा जुनी ओळख, आणि मी लक्ष घातलं ना तर या नोटीसवर स्टे देखील आणेल. पण हे कधी होईल? जर मी लक्ष घातलं तर. पण मी असं काही करणार नाहीये. म्हणजे काय काय करणार काय तुम्ही नक्की? आलेल्या संधीचा फायदा घेणार आहे फक्त. हो, कळतंय हळूहळू. इतक्या दिवसांनी संधी चालून आली हातात, ती मी कशा सोडेल? प्रत्येक आलेल्या संधीचा फायदा घेतला तरच आपल्याला काहीतरी मिळवता येईल. काय झोपायचं नाही का? मला नाही लागणार झोप आज. का? कसं होणार शाळेचं मला खरंच काही कळत नाहीये. तुम्ही नका टेन्शन घेऊ, होईल सगळं नीट. मला मुलांचं खरंच खूप टेन्शन येत आहे. एकतर यांच्या घरची परिस्थिती चांगली नाहीत म्हणून ते नॉर्मल शाळांमध्ये नाही जाऊ शकत, पण ते आमच्या शाळेत येतात, मनापासून अभ्यास करतात कारण त्यांची स्वप्न मोठी आहेत. आणि ही स्वप्न जर पूर्ण करायची असतील ना तर शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग पण नाहीये. पण आता तोच मार्ग कोणीतरी बंद केला तर कसं होणार आहे या मुलांचं? कसं शिक्षण पूर्ण करणारी मुलं? आणि या सगळ्या प्रकरणामुळे जर त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं ना तर मला नाही सहन होणार राजवीर. माझं मन मला आयुष्यभर खात राहील. तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका, आपण बघू ना काहीतरी सोल्युशन काढूया त्याच्यावर. सोल्युशन तर निघायलाच हवं. आणि आता काका पण म्हणालेत ना त्यांची ओळख आहे, सो मलाही वाटतंय काहीतरी मार्ग निघेल. तुम्हाला अजून कोणावर विश्वास ठेवायचा ते कळतच नाही. म्हणजे काय बोलताय तुम्ही? मला फक्त एवढंच वाटतं की काकावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. आपण ते परके थोडी नाहीत, आपल्याच घरचे आहेत. मग हे बघा, मी तुम्हाला सांगितलंय, आता माझं ऐकायचं नाही ऐकायचं, पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा. आपण ते म्हणाले ना माझी मदत करणार आहेत म्हणून त्या माणसाला एकच 4 करून सांगण्याची सवय. स्वतःची त्याच्या मुलांची नाही मदत करता आली, त्याला दुसऱ्यांची काय करणार आहे तो? प्लीज प्लीज असं नका बोलू. काका आहेत ते तुमचे. मला नाही वाटत त्याच्या ओळखीचा काही फायदा वगैरे होईल. झालं तर नुकसानच होईल. नाही नाही, तसं होऊन नाही चालणार. लवकरात लवकर शाळा सुरू व्हायला पाहिजे, नाहीतर मलाच चैन नाही पडणार. मुलांची परीक्षा पण तोंडावर आली आहे. मग ठरवा तुम्हाला काय करायचं ते. गुड नाईट.